आरावर वांगी असतात मस्त भाजली असतात. कुत्रं गेलं माहितीच नाही बघ. आई तुम्ही तर 2 चुली ठेवला, एका चुलीवर करता स्वयंपाक. 2 चुलीला जळणले लागते ग. काही कार्यक्रम हे असल्यावर जमते 2 चुलीवर करायला. कुठं रोजचा स्वयंपाकाला 2 चुली पेटवायच्या. शेवटची भाकरी आरावर भाजून घेते चांगली लागते. आरावर भाकरी छान लागते. शेवटची भाकरी आरावर भाजते. आरावर भाकर भाजावं लागतं मस्त चवदार लागते. पुन्हा कांद्याची पातीवर आरावर भाकर भाजलेली ही कांद्याची पात, घेवड्याची भाजी, उसावल्या शेंगाची, कांदा, लोणचं, भात. बघा जेवण किती भारी झालं. बघा अशी कडक भाकर चुलीवर भाजली. आई आज काय करणार? कांद्याची पात करते. राहत वाढेल काल कांद्याची पात करते. भाकर टाकते. पुन्हा आधी पात करून घेते कांद्याची. अजून ही कशाच्या शेंगा आहेत? उसावली टाकते. ते पण करायचं? ते बी करते की. एवढी का भाजी पुरणार आहे का? त्याला डब्याला बासुटी धुवून घेते. जरा तेल टाकले की जिरे मोहरी टाकून फुंडी टाकून पाणी टाकते मध्ये. थोडा लसूण पण वाटून घेते टाकायचं पूर्ण. लय छान आले पात्राला.
झालं का जेवायला? झालं आता लगेच टाकायचं खाऊन खाते लगेच. पाट टाकते. आता इकडे मुगाची डाळ टाकते. म्हणजे जी डाळ आवडते ती टाकू शकला. हा? जी डाळ आवडते तीच टाकू शकता. हा. तर कोणती बी टाक. आता ही मुगाची डाळ टाकायला लागली. आपल्याला आवडते ती टाकायची ही डाळ. हं. हा. कुणी तुरीची टाकते, कुणी मुसळाची टाकते, कुणी मुगाची टाकते, हं. कुणी हरभऱ्याची टाकते, कुणी मुगाची चांगली लागते. आता या पातेल्यात पुढे मिरच्या लसूण वाटून घे. आता हिरव्या मिरच्या वाटून घेते. आई येळवशीचं तर रात्री जेवण करावं लागेल ना, मग चुलीवर करणार आहोत की गॅसवर? चुलीवर काही करायचं गॅसवर. चुलीवर उंडे उकळून घ्यायचे, खीर करून घ्यायची, डाळ शिजवून घ्यायची, खाली मग भाजी करायची गॅसवर. हां. गरीबी करायची पण उशीर होते. सकाळी लवकर जावं लागतं. हा. त्यात हिरवी मिरची ठेचा थोडा वाटून घेतला टाकला त्याच्यात. थोडी मीठ टाकते आता मध्ये. हॅलो हॅलो, बोल की. ना तुला निघाले तुम्ही पाठीवर आहेस का? बरोबर, थांब. ते टाकून घेते वाटलेलं. झालं 5 मिनिटं सुरू तरी घेत उतरते खाली शिजली आता. लई बी शिजली चांगल्यात नाही, अशी अर्ध शिजली छान लागते. हं. आता ही ऊसावरली शेंग आहे. कसली आहे कलर या शेंगाची? शेंग वेगळीच आहे. हिरव्या असतात काही अशा काळ्या कलरच्या असतात, पण हिरवे शेंग चौदा असतात. वांगी कलर मध्ये. वांगी कलर मध्ये. हा, वांगी कलर मध्ये किती भारी दिसते शेंग. थोडंसं पाणी टाकते. झाली भाजी आता ही उतरून घेते खाली. लई भारी लागते आता ही भाजी बघ. आता हे शेंगाची करते भाजी. आता ही का थोडं पाणी टाकून घेते, शिजवून उगं थोडं वापरून घेते 5 मिनिटं. आई पळीला. सगळीच करायची का ही? हां. मोकळी करायची. मोकळीच भाजी छान लागते सरबरीत.
बरं. थोड्या धुवून घेते. अजून काय? हम्म. आधी हम्म. जरा वापरून घेतली का 5-10 मिनिटं. अजून ती वाटत त्याला भाकर. झालं माझं. खा तेवढी तेवढी खा कर. तिने खाल्लं नाही तुला जेवायला लागलं. हा. काय बनायले? काय नाही. हे शेंगा शिजवून घेतल्या आता थोड्या उकडून. आता तेल टाकून फोडणी टाकून घेते. तेल जरा गरम होऊ देते. जिरे मोहरी टाकते थोडं. तेल जरा टाकू देते म्हणजे लवकर कट. काय? बाजरी कधीच काढली नाही. आज मी केलं चपाती. मोहरी टाकते थोड्या. मी गेले असते आता. केस इकडे येते. लसूण टाकून घे थोडा. गावाकडं हिरव्या मिरच्या काळं तिखटाच्याच भाज्या असतात टमाटर जास्त. टाकते. हा. 2 मिनिट चटणी लागते भाजलं. हा. आणि कोणी खाणार नाही. हे तिखट जर खाणारी माणसं आमची. बाजरीची भाकर आणि भरीत खाऊ वाटालतं. आता उद्या आहे येळवत. येळवतचा स्वयंपाक करायचा आहे. उद्या तर घरीच काय करणं होत नाही. हा. दूध परवा करू. हो. आता उद्याचा स्वयंपाक असते संध्याकाळी. आता आज तयारी करा. सगळी लसूण कोथिंबीर पात आणल्या लसणाची. दही लावू का? हा दही लावायची उद्या आंबील लागते की. हम्म. आता बाजरी आणली नीट करून ठेवा. गुंडे करायचे संध्याकाळी. गव्हाची खीर कुटावं लागेल. खीर करायचं. अजून वरण शिजवायचं. हा. भजी करायची. चिंच आणखी येतं रानातून. हो. भजी करायची. चिंच आहे घरी. आहेत का? हा. थोडं मीठ टाकते. हा. काय म्हणा गोड चपात्या गुळाच्या ती. हा कुंडीच्या भाकरी असं तीळ वाळायचं की तीळ वाळायचं पटकून टाक. भाजून घ्या दुपारी. त्याची पोळी कुटा गूळ टाकून बारीक गूळ करून कुटायचं मिक्सरला काढायचं बारीक काढायचं संध्याकाळी. आणि सकाळी मग त्याच्या कुंडीच्या भाकरी करायच्या. थोडी गाठी बाकी लाडू करायचे. त्या आळंदी खायला त्या पांडवा पण खायला. तेवढं करा सामान निघत. संध्याकाळी आल्यावर थोडं सामान तयार करून खा. आता ह्याची भाजी अशी मोकळी ह्याच्यामध्ये करणार का पातळ? मोकळी करायची. सरळ करायची जरा. थोडी भरपूर टाकते.
सुहाणा टाकते. ते शेंगा टाकून घेते. आता यात थोडं मीठ टाकते. जरा शिजत आले की पुन्हा चांगले टाकते आणि कुटायचं घरी. हा आता हे खालून मिक्स झाले सगळं सामान मसाले. आता कूट टाकते थोडं. मोकळी करायची. थोडं पाणी टाकते जरा मिक्सीमध्ये एका जागी शिजते जरा. एवढी काही शिजवायची गरज नाही. फक्त पाणी टाकून मिक्स जरा मध्ये मिक्स होते सामान सगळं. थोडं पाण्याची थोडं टाकते घरी. एवढं पाणी टाकते म्हणजे सगळं मिक्स होते एका ठिकाणी. शिजवून घेऊस तर हा, उगाच थोडं 5 मिनिटं